नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे. गोष्ट आहे 21 वर्षापूर्वीची गोष्ट आहे मित्रांनो. तारीख होती 15 ऑगस्ट 2004. नेका या शहरामध्ये सकाळी सकाळी रस्त्याच्या दोन्ही तर्फा प्रचंड लोकांची गर्दी होती मित्रांनो. तर कशासाठी होती ही गर्दी याबद्दल आपण बघूया. दोन्ही बाजूला दोन क्रेस रस्त्यामध्ये उभे केले होते आणि त्या दोन्ही द्रोणला हा फाशीचा फंदा लावलेला होता मित्रांनो. एक मुलगी रस्त्याच्या मधोमध उभी होती आणि सरकारला शिव्या देत होती मित्रांनो. आणि ती म्हणत होती की या सरकारचा लवकरच अंत होणार आहे, या सरकारचं पाप वाढत आहे, हे सरकारचे सर्व खामुनिया हे जनतेवर अन्याय करत आहे आणि एक ना एक दिवस या सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. ही भविष्यवाणी खरी ठरते की काय, आता असंच आपल्याला वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे आपल्या नवउद्योग या गगन भरारीमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, नेहमी मला कमेंट येत असतात की या युद्धाबद्दल थोड्याफार प्रमाणात माहिती द्यावी. त्यामुळे मी आज हा व्हिडिओ घेऊन येत मित्रांनो. मित्रांनो, आपल्या नवोद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि त्यामुळे आखाती देशामध्ये युद्धाचा भडका उडाला. आतापर्यंत इराणने अमेरिकेच्या 14 देशातील संरक्षण ठिकाणी हल्ले केले. त्यामुळे अमेरिकेचे युद्धात जे साहित्य असतं त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आखाती देशामध्ये युद्धाला सुरुवात झाली की काय, आता असं वाटतं मित्रांनो. आणि इतर देशावर सुद्धा हल्ले झालेले आहेत. त्यात कातार असेल, बहरीन असेल, अशा देशावर हल्ले झाले. अमेरिकेने इस्रायल यांच्यात आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की इराणी राजवट ही जुलमी आहे, महिलांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे आम्ही इराणला धडा शिकवणार आहोत. अमेरिका युद्धाचा लोण आता भारतापर्यंत पोहोचले असलेले आपल्याला दिसून येते मित्रांनो. इराणहून आलेल्या जहाजाला अमेरिकेने उडालं. एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी हे जहाज इराणमधून भारतात येत होतं मित्रांनो. हिंद महासागरात आल्यानंतर अमेरिकेनं या जहाजाला उडवलं आणि या जहाजाचा युद्धाशी कुठलाही संबंध नसताना हे जहाज उडवलं आणि एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी हे जहाज येत होतं मित्र आपण बघतो की मिसाईल या जमिनीवरून हवेत असलेल्या मिसाईलवर हमला करतात, पण या ठिकाणी पाण्यातून मिसाईलने भारतात येणाऱ्या या जहाजावर हल्ला केला आहे आणि यामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. म्हणजे हे मिसाईल किती खतरनाक हे आपण यातून बघतो. आणि यामध्ये 87 जणांचा जीव गेल्याचं बघतोय मित्रांनो. इराणने आजूबाजूच्या देशाच्या 14 ते 15 देशावर हल्ला केला. यामागे काही इराणसुद्धा मोठ्या प्रमाणावर शस्त्र आहे मित्रांनो. हे देश अमेरिकेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करतात. या सर्व देशावर इराण मोठ्या प्रमाणात हल्ले करत आहे, टार्गेट करत आहे. मुख्य कारण म्हणजे की हे देश अमेरिकेला मदत करतात असं इराणचं म्हणणं आहे. आणि हे देश आता दोन्ही संकटात सापडलेले आहे मित्रांनो. इराणनी या देशावर हल्ला केला, पण हे देश परतून इराणवर काही हल्ला करत नाही. कारण की हे देश अमेरिकेला समर्थन करतील तर मुस्लिम राष्ट्र यांच्या विरोधात जातील असं काहींचं म्हणणं आहे. त्यामुळं हे राष्ट्र इराणवर हल्ला करत नाही आणि अमेरिकेवर बी हल्ला करत नाही. यात मोठ्या प्रमाणात नरसंहार होत आहे मित्रांनो. आणि यात सर्वोच्च इराणचा जो नेता होता खामुनिया हा मारला गेलेला आहे आणि याचे परिणाम भारतातसुद्धा होत आहे मित्रांनो. भारतात उत्तर प्रदेश असेल आणि मुंबईच्या काही भागामध्ये शांततेने मुस्लिमांनी निदर्शने केली आणि श्रद्धांजली वाहिली मित्रांनो. पण भारतात असे कशी त्यांना दुःख झालं, पण इराणमध्ये मोठ्या प्रमाणात लोक हे आनंद व्यक्त करत आहे. कारण खामेनीने मोठ्या प्रमाणात या जुलमी राजवट या ठिकाणी आणली होती. त्यामुळं तेव्हापासून या इराणचा बदला घेण्याचं अमेरिकेने आणि इस्रायलने ठरलं होतं. अमेरिकेत युद्ध झाल्यानंतर म्हटलं की आम्ही लवकर इराणवर हमला करू आणि तो लवकरात लवकर संपू मित्रांनो. पण हे संपण्याचे काही चिन्ह दिसत नाही.
4 आठवड्यात हा युद्ध संपेल असं अमेरिकेनं म्हणलेलं आहे. मित्रांनो, पण आपण बघतो की युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं तेव्हा रशियाने सुद्धा अशी भविष्यवाणी केली होती की लवकरात लवकर आम्ही हे युद्ध संपवू, कारण त्यांच्या त्या शस्त्रसाठ्याच्या बलावर बोलत होते मित्रांनो. पण हे सुद्धा तसं होताना काही दिसत नाही मित्रांनो. आणि या युद्धामुळं अजून तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटते की काय असं अ, वाटू लागलेलं आहे मित्रांनो. कारण हे दिवसेंदिवस या युद्धाचे परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्याला भारताला सुद्धा भोगावे लागणार आहे. कारण एखाद्या देशामधून येणारा इंधनाचा साठा कमी झाल्यास आपल्याला मित्रांनो महागाईला तोंड द्यावे लागेल, आणि इंधन साठा वाढला की सर्वच वस्तूचे भाव वाढत असतात मित्रांनो. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या भारताला सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. आता तरी भारत कोणत्याही देशाला सपोर्ट करत नाही, युद्धामध्ये सहभाग नाही नसताना सुद्धा आपल्याला याचे परिणाम भोगत असतात मित्रांनो. मोठ्या प्रमाणात इराणवर हल्ले झालेले आहे, आणि इराणमध्येच एक मोठमोठे हल्ल्यामुळं बहुतेक जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे मित्रांनो. आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशापुढे इराण किती दिवस टिकतो याकडे सर्वांचं लक्ष आहे मित्रांनो, आणि त्याचे परिणाम पूर्ण जगाला भोगावे लागतील मित्रांनो. आपल्याकडे सोन्याचे भाव वाढले गेलेले आहे, त्याचं एकच कारण आहे की दुबईहून जी चेन सप्लाय चालू असते, ते चेन सप्लाय बंद पडल्यामुळे आपल्याकडे सोन्याचे भाव वाढलेले आपल्याला प्रथमदर्शनी दिसतं मित्रांनो. याचमुळे असं वाटतंय की हळूहळू तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होती की काय असं आपल्याला वाटू लागलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. समोरच्या दृश्यामध्ये आपल्याला दिसतंय की अमेरिकेने जे इराणवर हल्ले केले, त्या हल्ल्यामध्ये क्षेपणास्त्रामध्ये कितीतरी मोठमोठे सरकारी हॉस्पिटल पाडले गेलेले मित्रांनो, आणि कॉलेजवर